राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन हे घेतलं जातं। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये 86% ऊस बियाणे हे पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केले आहे। यामध्ये जवळपास 17 वाण असून या केंद्राची सुरुवात 1932 मध्ये ब्रिटिशांनी केली। हे केंद्र महाराष्ट्रातील व भारतातील सर्वात जुने ऊस संशोधन केंद्र म्हणून देखील ओळखले जाते। तर या केंद्रामार्फत कशा प्रकारे मार्गदर्शन हे केले जातं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं संशोधन केंद्र असून या केंद्राची स्थापना 1932 ला झालेली आहे। या स्थापनेमागचा जो मूळ उद्देश जो आहे तो म्हणजे ऊसाचे जास्त उत्पादन आणि साखरेचा अधिक उतारा देणाऱ्या नवीन ऊस वाणांची निर्मिती करणे, त्याचबरोबर जैविक अजैविक घटकांचा ताण सहन करणाऱ्या आणि कमी कालावधीत पक्व होणाऱ्या ऊस वाणांची निर्मिती करणे, त्याचबरोबर ऊसाच्या शाश्वत उत्पादनासाठी ऊस लागवड तंत्रज्ञान विकसित करणे, त्यानंतर खोडवा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी खोडवा ऊस उत्पादन तंत्र विकसित करणे, त्यानंतर ऊसावरील कीड आणि रोग यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी कीड आणि रोग व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करणे, त्यानंतर शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे शुद्ध आणि निरोगी मूलभूत बियाण्याचा पुरवठा करणे आणि शेतकरी मेळावे, शेतकरी प्रशिक्षण, त्यानंतर चर्चासत्र आणि इतर माध्यमाद्वारे ऊसाचं जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करणे हा आहे। या केंद्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत 92 वर्षाच्या या काळात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऊसाचं जास्तीत जास्त उत्पादन आणि अधिक साखर उतारा देणाऱ्या 17 नवीन सुधारित जातींची निर्मिती केलेली आहे। आणि आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील जवळजवळ 86% क्षेत्र हे पाडेगाव केंद्रानं जे वाण प्रसारित केलेलं आहे त्याच्या लागवडीखाली आहे। आणि जर देशाचा विचार करायचा झाला तर जवळजवळ 56% क्षेत्र हे पाडेगावच्या वाणांखाली लागवडीखाली आहे। या संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर दरवर्षी आपण ऊसाचे जे नवीन वाण आहेत या वाणांचं मूलभूत बीजोत्पादन कार्यक्रम आपण राबवत असतो आणि त्यापासून जे बियाणं तयार होतं हे बियाणं आपण शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना पुरवित असतो। या वर्षी सुद्धा आपण या केंद्राच्या प्रक्षेत्रावर को 86-032, त्यानंतर फुले 265, त्यानंतर फुले 10,001, त्यानंतर को एम 0957, को एम 11-082 आणि नवीन वाण जे आहेत आपण जो 2022 ला जो नवीन वाण दिलेला आहे फुले ऊस 15-012, त्यानंतर फुले ऊस 13-007 आणि ह्या वर्षी आपण नुकताच 1-2 महिन्यापूर्वी आपण जो वाण प्रसारित केलेला आहे फुले ऊस 15-006 या वाणांचा मूलभूत बीजोत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबविला आहे। या वाणांचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं या नवीन वाणांचं तर 15-012, 13-007 आणि 15-006 हे जे वाण आहेत हे मध्यम पक्वता गटातील असून हे वाण सरळ वाढतात आणि लोळत नाहीत आणि हे मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी हे खूप उपलब्ध आहेत। याच्या पानावरती कूस नाहीये आणि हे जे वाण आहेत हे शारपड जमीन किंवा चोपन जमीन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तग धरू शकतात आणि जर पाण्याचा ताण जर पडत असेल तर अशा ठिकाणी सुद्धा हे वाण चांगले येतात। साधारणपणे या वाणांचं जे बियाणं आहे मूलभूत बियाणं हे पाडेगाव केंद्रावरती आपण साधारणपणे ऑक्टोबरमध्ये विक्री चालू करतो आणि ही विक्री साधारणपणे 4 महिने जवळजवळ जानेवारीच्या 31 जानेवारीपर्यंत हे बियाणे विक्री उपलब्ध आहे। आणि काय आहे आपण जर पाहिलं तर दरवर्षी पाडेगाव केंद्रामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मूलभूत बियाणांची विक्री ही केली जाते, म्हणजे जवळपास 4 महिने ही विक्री सुरू असते। शेतकऱ्यांना जर आपलं उत्पादन वाढवायचं असेल तर त्यांनी दर 3 वर्षांनी बियाणेही बदल केला पाहिजे। त्यामुळे उत्पादनामध्ये 15 ते 20% वाढी होत असते। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।